हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू ऑनलाईन स्टडी ऑफ फिजिक्स बाय बोयटे सर. विद्यार्थी मित्रांनो, आपण लॉज ऑफ रिफ्लेक्शन, लॉज ऑफ रिफ्रॅक्शन बघितलेले आहेत आणि आता आपण कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन म्हणजे रे डायग्राम काढताना किंवा रे ऑप्टिक्सचा अभ्यास करताना आपल्याला काय रूल्स फॉलो करायचे आहेत हे आपण बघणार आहोत. तत्पूर्वी डिफरंट टर्म्स रिलेटेड टू स्पेरिकल मिररशी संलग्नित काही टर्म्स आपल्याला बघायचे आहेत. आता सी द फिगर. हॅलो स्पेरिकल स्पियर, हॅलो स्पियर ऑफ द ग्लास, हा स्पियर आहे बघा. याचा आपण काय घेतला, हा लाल रंगाचा सेक्शन घेतलेला, एवढा हा सेक्शन इथे घेतलेला आहे आपण. वी टेक द सेक्शन ऑफ द स्पियर ओनली दिस, हा इथं असं घेतला आहे बघा. जर तुम्ही टेनिसचा बॉल कट केला आणि त्याचा कट केलेला भाग जो काय असेल तो हा सेक्शन आहे. द सेक्शन इज कॉल्ड ॲज स्पेरिकल सरफेस. आता स्पेरिकल सरफेसचं आपण कॉन्व्हेक्स मिरर आणि कॉन्केव्ह मिरर कशा प्रकारे करतो बघा. जर इफ वी कॅन सिल्वर्ड द कॉन्केव्ह सरफेस, जर कॉन्केव्ह सरफेसला आपण स्पेरिकल सरफेसला मर्क्युरी लावला तर त्याला काय म्हणतात, कॉन्व्हेक्स मिरर. आणि कॉन्व्हेक्स सरफेसला मर्क्युरी लावला तर त्याला काय आपण म्हणतो, कॉन्केव्ह मिरर. वेन कॉन्केव्ह सरफेस ऑफ द मिरर इज coated with mercury and light is incident on convex surface, then it is called as convex mirror. If convex part is coated with mercury, then it is called as concave mirror. म्हणजे तुमच्या लक्षात येते का बघा, जर कॉन्केव्ह पार्टवर आपण मर्क्युरी लावला किंवा सिल्वर केलं तर हा स्पेरिकल सरफेस काय होतो, कॉन्व्हेक्स मिरर. किंवा आपण कॉन्व्हेक्स सरफेसवर मर्क्युरी लावला तर हा स्पेरिकल सरफेस काय होतो, कॉन्केव्ह मिरर. म्हणजे स्पेरिकल सरफेसचे दोन प्रकार पडतात, कॉन्व्हेक्स मिरर आणि कॉन्केव्ह मिरर. आता आपल्याला डिफरंट टर्म्स बघायचे आहेत. दीज आर रिलेटेड विथ स्पेरिकल मिरर. आपण फर्स्ट टर्म बघणार आहे, पोल ऑफ द मिरर. पोल ऑफ द मिररला काय म्हणतात, ऑप्टिकल सेंटर. पोल ऑफ द मिरर इज ऑल्सो कॉल्ड ॲज ऑप्टिकल सेंटर and it is denoted by the letter P. Optical center means what's here? The geometrical center of spherical surface or the spherical mirror. Geometrical center आता तुमच्या लक्षात आलं असेल, हा स्पेरिकल सरफेसचा जो सेंटर असतो त्याला काय म्हणतात, पोल ऑफ द स्पेरिकल मिरर किंवा ऑप्टिकल सेंटर ऑफ द स्पेरिकल मिरर. आता हा जो कर्वड सरफेस आहे त्याचा कुठला होईल, हा होईल. लक्षात आलं, पोल और ऑप्टिकल सेंटर तुमच्या लक्षात आलं का. पोल म्हणजे काय, द जॉमेट्रिकल सेंटर ऑफ द स्पेरिकल सरफेस. जॉमेट्रिकल सेंटर ऑफ द स्पेरिकल मिरर इज कॉल्ड ॲज ऑप्टिकल सेंटर ऑर पोल अँड इट इज डिनोटेड बाय द लेटर पी. नाव सियर सेंटर ऑफ कर्वेचर. आता बघा, हा स्पेरिकल सरफेस कशापासून झाला आहे, मिरर या स्पियरपासून झाला आहे. द सेंटर ऑफ द स्पियर, the center of the sphere of which mirror is part is called center of curvature. हा मिरर ज्या स्पियरपासून तयार झालेला आहे त्या स्पियरच्या सेंटरला काय म्हणतात, सेंटर ऑफ कर्वेचर अँड इट इज डिनोटेड बाय द लेटर सी. लक्षात येते का तुमच्या सर्वांच्या. हा स्पेरिकल मिरर ज्या स्पेरिकल सरफेसचा सेक्शन आहे त्या स्पियरच्या सेंटरला काय म्हणतात, सेंटर ऑफ कर्वेचर. सिमिलरली डेफिनेशन ऑफ रेडियस ऑफ कर्वेचर बघा. द रेडियस ऑफ स्पियर, ही रेडियस आहे, रेडियस ऑफ स्पियर ऑफ विच द मिरर इज पार्ट. हे मिरर ज्या स्पियरचा पार्ट आहेत त्या स्पियरच्या रेडियसला काय म्हणतात, रेडियस ऑफ कर्वेचर. समजते ना. स्पेरिकल मिररचा रेडियस ऑफ रेडियस म्हणजेच काय, या स्पियरची रेडियस. स्पेरिकल मिररचा सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजे काय, या स्पियरचा सेंटर. सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजे काय, सेंटर ऑफ स्पियर. रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे काय, रेडियस ऑफ स्पियर. लक्षात आलं का. आता आपण पुढचं पार्ट बघणार आहोत, प्रिन्सिपल ॲक्सिस. व्हॉट इज द प्रिन्सिपल ॲक्सिस. सियर द लाईन जॉइनिंग center of curvature and
pole of the mirror is called as principal axis. Line joining center of the curvature and the pole is called as principal axis. So many times for spherical mirror, maybe the convex or the concave, principal axis is nothing but x axis. बऱ्याच वेळा विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच वेळा म्हणजे नेहमीच प्रिन्सिपल स्पेरिकल मिररला प्रिन्सिपल ॲक्सिस हा एक्स ॲक्सिसला पॅरलल असतो. लक्षात आलं काय? आता पुढचा पार्ट आपण पाहणार आहोत. नाउ सी द नेक्स्ट. व्हॉट इज दॅट? फोकल पॉईंट. इफ the incident rays parallel to the principal axis, if the rays are parallel to the principal axis incident on the concave mirror after reflection, बघा हे ॲरो काय दाखवतात? इन्सिडेंट रे दाखवतात. these incident rays are parallel to principal axis. हे रेज प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल आहेत. when the rays parallel to the principal axis incident on the concave mirror after reflection they converges at single point. जेव्हा रेज प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असतात आणि कॉन्केव्ह मिररवर इन्सिडेंट होतात, आफ्टर रिफ्लेक्शन ते एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात. कॉन्वर्जेस ॲट सिंगल पॉईंट. दॅट पॉईंट इज कॉल्ड ॲज फोकल पॉईंट. किंवा याच्याऐवजी कॉन्व्हेक्स मिरर असतात तर काय झालं असतं? इट इज फाउंड दॅट दे आर कम फ्रॉम सेम पॉईंट. सर्वांना कळते का? म्हणजे ह्या पॉईंटला काय म्हणतात? फोकल पॉईंट. फोकल पॉईंट सर्वांचे लक्षात आलं? आता डिस्टन्स बिटवीन फोकल पॉईंट अँड द पोल ऑफ द मिरर इज कॉल्ड ॲज फोकल लेंथ. द डिस्टन्स बिटवीन फोकल पॉईंट अँड पोल ऑफ द मिरर इज कॉल्ड ॲज focal point and that is denoted by the letter F. आता रिलेशन बिटवीन आपल्याला F आणि बघा फोकल लेंथ समजलं. फोकल लेंथ म्हणजे F आणि P मधला अंतर म्हणजे काय? फोकल लेंथ. द डिस्टन्स बिटवीन F अँड P इज कॉल्ड ॲज फोकल लेंथ. रिलेशन बिटवीन F अँड रेडियस ऑफ कर्वेचर. फोकल लेंथ अँड रेडियस ऑफ कर्वेचर फॉर द मिरर F इज इक्वल टू R/2. म्हणजे नेहमी फोकल लेंथ किती येते? R/2 एवढी येते. लक्षात ठेवायचं. मग फिगर काढताना तुम्ही नेहमी लक्षात ठेवायचं सेंटर ऑफ द कर्वेचर आणि फोकल लेंथ हे नीट लक्षात ठेवायचं. हा जर 2 असेल फोकल लेंथ तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे हा किती असला पाहिजे? रेडियस ऑफ कर्वेचर सेंटर किती असला पाहिजे? 4 असला पाहिजे. म्हणजे हे रिलेशन आहे. समजलं का सर्वांना? याच्यानंतर आपण काही रूल्स बघणार आहोत. Here, while drawing the ray diagrams, while seeing the ray optics, some rules for image formation आपल्याला हे बघितलेच पाहिजेत. आता 3 महत्त्वाचे रूल आहेत. तुम्ही कायम लक्षात ठेवा. हेच रूल आपल्याला मिररसाठी अप्लाय करायचे आहेत. पहिला रूल काय बघा? वेन रे आर पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. आताच आपण फोकल पॉईंटच्या डेफिनेशनला बघितलं आहे. वेन रे पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस आफ्टर रिफ्लेक्शन कॉन्वर्जेस ॲट सिंगल पॉईंट. जे रे प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असतात आणि कॉन्केव्ह मिररवर इन्सिडेंट होतात, आफ्टर रिफ्लेक्शन दे पासेस थ्रू द सेम पॉईंट दॅट इज कॉल्ड ॲज दिस इज द फर्स्ट रूल अँड दॅट पॉईंट इज कॉल्ड ॲज फोकल पॉईंट. सेकंड रूल, वेन रे पासेस थ्रू द सेंटर ऑफ कर्वेचर, when the ray passes through the center of curvature and incident on the concave mirror, they reflected through the same way. When ray passing through the center of curvature, बघा हे इन्सिडेंट झाला आहे, and again they reflected through same way. दिसते का तुम्हाला इथे? जेव्हा रे सेंटर ऑफ कर्वेचरमधून पास होतात तेव्हा त्या आहे त्या मार्गानेच परत जातात. हा इमेज फॉर्मेशनसाठी दुसरा रूल आहे. आणि इमेज फॉर्मेशनसाठी तिसरा रूल काय बघा? याच्या अगदी विरुद्ध पहिल्या रूलच्या. वेन रे पासेस फ्रॉम फोकल पॉईंट इन्सिडेंट ऑन द मिरर आफ्टर रिफ्लेक्शन दे गोज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. हे 3 रूल आहेत. जर पॅरलल रेज इन्सिडेंट झाले तर सगळे फोकल पॉईंटमध्ये कॉन्व्हर्जत होतात.
जर सेंटर ऑफ कर्वेचरमधून रे इन्सिडेंट झाले तर परत ते आहे त्याच मार्गाने परत येतात. जर रे फोकल पॉईंटमधून इन्सिडेंट झाले तर आफ्टर रिफ्लेक्शन ते कसे जातात, पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. these 3 rules are used for the image formation. मुलांनो इकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन म्हणजे नेमकं काय आहे बघा. जेव्हा तुम्ही जॉमेट्रिकल ऑप्टिक्स शिकत असता तेव्हा यू म्हणजे इमेज डिस्टन्स, यू ऑब्जेक्ट डिस्टन्स, इमेज डिस्टन्स, एफ फोकल लेंथ किंवा रे डायग्रॅम कशी काढायची, कुठलं डिस्टन्स पॉझिटिव्ह असलं, कुठलं डिस्टन्स निगेटिव्ह असतं, ह्यासाठी तुम्हाला कार्टेशियन साइन कन्व्हेन्शनचा वापर करावा लागतो. त्यासाठी फॉर एक्झाम्पल म्हणून आपण इथं कॉन्केव्ह मिरर घेतलेला आहे बघा. कॉन्केव्ह मिररचा हा पोल आहे. कॉन्केव्ह मिररची ही लेफ्ट साईड आहे, कॉन्केव्ह मिररची ही राईट साईड आहे. आणि आता आपण साइन कन्व्हेन्शन कसे असतात बघा. पहिलं काय आहे बघा साइन कन्व्हेन्शन्स. ऑल डिस्टन्स मेजर्ड फ्रॉम द ऑप्टिकल सेंटर. सगळं अंतर ह्या ऑप्टिकल सेंटरपासून, समजा इथं ऑब्जेक्ट आहे तर त्याचं अंतर ऑप्टिकल सेंटरपासून मोजायचं असतं. समजा इथे इमेज आहे तर त्याचं अंतर ऑप्टिकल सेंटरपासून मोजायचं असतं. म्हणजे ऑप्टिकल सेंटरला 0 ओरिजिन असं कन्सिडर करायचं असतं. पहिलं तुम्हाला लक्षात आलं का. ऑल डिस्टन्स आर मेजर्ड फ्रॉम ऑप्टिकल सेंटर. सर्वांच्या लक्षात आलं. पहिलं सर्वांच्या लक्षात आलं का. ऑल डिस्टन्स आर मेजर्ड फ्रॉम ऑप्टिकल सेंटर म्हणजे सर्व अंतर. समजा इथे ऑब्जेक्ट आहे तर ऑब्जेक्टचं अंतर कुठं पट्टीनं या ऑप्टिकल सेंटरपासून इथपर्यंत मोजतात. लक्षात आलं बघा. इन्सिडेंट रे काढताना कसा नेहमी काढायचा असतो बघा. ऑलवेज इन्सिडेंट रे ट्रॅव्हल फ्रॉम लेफ्ट टू राईट. इन्सिडेंट रे नेहमी लेफ्ट टू राईट. इथे ॲरो दाखवला आहे बघा इन्सिडेंट रेचा. इन्सिडेंट रेट असा गेला पाहिजे, असा उलट्या दाखवताना कामा नाही कधी. इन्सिडेंट रे इज ऑलवेज लेफ्ट टू राईट. आता फिगर काढताना आपल्याला काय काळजी घ्यायची बघा. रिअल इमेज, रिअल ऑब्जेक्ट शुड बी ऑलवेज टू द लेफ्ट. म्हणजे जो खरा ऑब्जेक्ट असतो, रिअल ऑब्जेक्ट नेहमी हा कुठं दाखवायचा असतो. रिअल ऑब्जेक्ट इज ऑलवेज टू द लेफ्ट अँड व्हर्च्युअल ऑब्जेक्ट अँड इमेज टेकन टू द राईट. नेहमी रे डायग्रॅम काढत असताना रिअल ऑब्जेक्ट हा लेफ्टला काढायचा असतो. व्हर्च्युअल इमेज किंवा ऑब्जेक्ट हा कुठं काढायचा असतो, राईटला काढायचा असतो. आता मी तुम्हाला सांगितलं बघा, बऱ्याच वेळा म्हणजे मगाशीच आपण सांगितलं एक्स ॲक्सिस इज चूजन ॲज प्रिन्सिपल ॲक्सिस. बघा सेंटर ऑफ करून गेलं का. बऱ्याच वेळा एक्स ॲक्सिस हाच प्रिन्सिपल ॲक्सिसचं काम करत असतो किंवा प्रिन्सिपल इज ॲक्सिस इज ऑलवेज पॅरलल टू द एक्स ॲक्सिस. हा दुसरा कार्टेशियन, चौथा कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन आहे. आता पाचवा कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन आहे काय बघा. डिस्टन्स टू द लेफ्ट ऑफ पोल. इकडं मोजलेले अंतर सगळे कसे असतात, निगेटिव्ह. डिस्टन्स टू द लेफ्ट साईड ऑफ द पोल आर कन्सिडर्ड ॲज निगेटिव्ह. त्याला दुसऱ्या भाषेत सांगतो बघा. डिस्टन्स मेजर्ड अगेन द डायरेक्शन ऑफ इन्सिडेंट लाईट. इन्सिडेंट लाईटच्या विरुद्ध जे अंतर मोजाल ते काय असतं, निगेटिव्ह असतं. किंवा पोलच्या लेफ्ट साईडला जे अंतर मोजल ते काय असतं, निगेटिव्ह असतं. सिमिलरली डिस्टन्स मेजर टू द राईट साईड ऑफ द पोल काय असतं, पॉझिटिव्ह. म्हणजे बऱ्याच वेळा काय असतं बघा, ऑब्जेक्ट डिस्टन्स म्हणजे यू बऱ्याच वेळा काय येतो, हा निगेटिव्ह येतो. आणि इमेज डिस्टन्स व्ही हा बऱ्याच वेळा काय येतो, पॉझिटिव्ह येतो. म्हणजे इन्सिडेंट रेच्या दिशेनं मोजलेलं अंतर काय असतं, पॉझिटिव्ह. म्हणजे डिस्टन्स मेजर टू द राईट साईड ऑफ द पोल कन्सिडर्ड ॲज पॉझिटिव्ह. सर्वांच्या लक्षात येतं का बघा. आता नेक्स्ट जे मी तुम्हाला सांगितलं हाईट ऑफ इमेज. आता हाईट ऑफ इमेज बघा. द डिस्टन्स मेजर्ड अबाव द प्रिन्सिपल ॲक्सिस कन्सिडर्ड ॲज पॉझिटिव्ह. प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वर जर ऑब्जेक्ट असेल तर त्याचा इमेज हाईट काय येते, पॉझिटिव्ह. आणि हाईट बिलो द प्रिन्सिपल ॲक्सिस कन्सिडर्ड ॲज निगेटिव्ह. सर्वांच्या लक्षात काय, हे कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन आहेत, अतिशय सोपे आहेत. पुन्हा मी तुम्हाला एकदा रिपीट करतोय बघा. ऑल डिस्टन्स मेजर्ड फ्रॉम ऑप्टिकल सेंटर. सर्व डिस्टन्स हे ऑप्टिकल सेंटरपासून मोजतात. म्हणजेच ऑप्टिकल सेंटर काय असतो, हा ओरिजिन 0 असतो, लक्षात ठेवायचं. इन्सिडेंट रे ट्रॅव्हल फ्रॉम लेफ्ट टू राईट. इन्सिडेंट रे नेहमी कसे काढायचे असतात,
दे आर ट्रॅव्हल फ्रॉम लेफ्ट टू राईट. नेहमी रिअल ऑब्जेक्ट, नेक्स्ट, नेहमी रिअल ऑब्जेक्ट पोलच्या लेफ्ट साईडला काढायचे असतात. ऑलवेज रिअल ऑब्जेक्ट शुड शोन टू द लेफ्ट साईड ऑफ द पोल. व्हर्च्युअल ऑब्जेक्ट अँड इमेज आर शोन टू द राईट साईड ऑफ द पोल. व्हर्च्युअल इमेज किंवा ऑब्जेक्ट हे पोलच्या राईट साईडला काढायचे असतात. बरं, एक्स ॲक्सिस ऑलवेज टेकन ॲज प्रिन्सिपल ॲक्सिस. बऱ्याच वेळा एक्स ॲक्सिस हाच काय असतो, प्रिन्सिपल ॲक्सिस असतो. नेक्स्ट, डिस्टन्स टू द लेफ्ट ऑफ द पोल आर निगेटिव्ह. पोलच्या लेफ्ट साईडला जे डिस्टन्स आपण मोजतो त्याला काय, ते कसलं असतं, निगेटिव्ह. आणि पोलच्या राईट साईडला आपण जे मोजतो ते डिस्टन्स कसं असतं, पॉझिटिव्ह. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं बघा, इमेज डिस्टन्स यूची किंमत निगेटिव्ह येते. नेहमी नाही, मी ह्या फिगरसाठी सांगतोय. या यूची डिस्टन्स, यू म्हणजे इमेज डिस्टन्स, सॉरी ऑब्जेक्ट डिस्टन्स काय ते निगेटिव्ह, आणि इथं ऑब्जेक्ट इमेज डिस्टन्स काय ते पॉझिटिव्ह. नेक्स्ट, डिस्टन्स मेजर्ड अबाव द प्रिन्सिपल ॲक्सिस कन्सिडर्ड ॲज पॉझिटिव्ह. म्हणजे हाईट मोजताना जर आपण प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वर मोजत असो तर काय येतं, पॉझिटिव्ह, आणि प्रिन्सिपल ॲक्सिसच्या खाली मोजत असेल तर काय येतं, निगेटिव्ह. अशा रीतीने आपण कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन बघितलेले आहेत. विद्यार्थ्यांनो, यूज द टेक्स्टबुक, राईट युअर ओन नोट्स. टेक्स्टबुकचा वापर करून तुम्ही स्वतःच्या नोट्स काढा. काही शंका असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट विथ मी. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.